वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण सह आरोपी बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी बाल न्याय कायद्याअंतर्गत आता कलमांची वाढ करण्यात आली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आता दाखल गुन्ह्यामध्ये कलम वाढ करून आता निलेश रामचंद्र चव्हाण याला देखील सह आरोपी करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून निलेश चव्हाणचा शोध सुरू आहे। वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी आत्महत्या केली। या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या बावधन पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी आता निलेश चव्हाण याला सह आरोपी करण्यात आलेला आहे। निलेश चव्हाणला आता अटक कधी असा सवाल केला जातोय। हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत ठरणे असा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वैष्णवी हिच्या मृत्यूनंतर तिचे 10 महिन्याचे बाळ निलेश चव्हाण याच्याकडे असल्याचं समोर आलं। त्यानंतर वैष्णवीचे बाळ कसपटे कुटुंबियांकडे आता सुपूर्द करण्यात आलं। मात्र निलेश चव्हाण याच्याकडे असताना बाळाची हेळसांड झाली अशी तक्रार कसपटे कुटुंबियांनी केली। त्यानुसार बावधन पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली आहे। वैष्णवी हिच्या आत्महत्येनंतर दाखल केलेल्या हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात ही कलम वाढ केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।